स्मिथ ऑलिव्हर असतील, स्मिथ ऑलिव्हर लो सर, एक जरा लो जरा पेपर में आना। आवाज जाएगा? हिंदी में बोलूं? मराठी? मराठीत बोलू? ओके। आजचा दिवस सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी एपिफनीचा सण साजरा करत असतात। एपिफनी या शब्दाचा अर्थ येशू ख्रिस्ताचं विदेशी लोकांना झालेलं प्रगटीकरण, आणि म्हणून येशू ख्रिस्ताला 3 ज्ञानी लोक पूर्व दिशेचा तारा पाहून काही भेटवस्तू घेऊन भेटीसाठी आले होते, आणि येशूची त्यांनी भेट घेतली, आणि त्या गोष्टीची आठवण म्हणून आजचा दिवस सर्व ख्रिस्ती मंडळ्या, ज्या मुख्य ख्रिस्ती मंडळ्या आहेत त्या पाळतात। आणि त्या अनुषंगानं आज क्राइस्ट चर्च, ज्याला 150 वर्षाची परंपरा आहे, या चर्चमध्ये आम्ही एपिफनी सणाची भक्ती प्रार्थना घेतली आणि कॅन्डल मार्च देखील केलेला आहे। तेव्हा या दिवशी येशू बाळाचं दर्शन मागी लोकांनी घेतल्याचं दर्शक आणि आठवण म्हणून आजचा दिवस आम्ही पाळलेला आहे। धन्यवाद। आजचा कार्यक्रम जो आहे हा प्रकाश ज्योत आणि अंधकारावर विजय मिळवण्याचा आहे, आणि आम्ही जो सण आहे आमचा 6 जानेवारीला हा दरवर्षी पाळतो। आणि आम्ही जो कार्यक्रम करतो 8 दिवस, हा जो नाताळाचा आमचा जो असतो पूर्ण आठवडा, या आठवड्यात आम्ही सर्वजण एकत्र येऊन आणि आमचा हा पर्व आहे की हा आम्ही जो उत्साहाने साजरा करतो, आणि शैतानावर विजय मिळवण्यासाठी, अंधकारावर विजय मिळवण्यासाठी प्रकाश हा ज्योत घेऊन आम्ही सर्वांना ही मनोकामना देत असतो। आणि आम्ही चालू प्रकाशात प्रकाशात त्याच्या प्रकाशात हे गाणं गाऊन आम्ही हा सण पाळत असतो। सर्वांना, सर्व देशवासियांना हा सण जो आहे आम्ही सुखाचा करण्यासाठी म्हणजे आम्ही नेहमी त्यांची चर्चा करीत असतो, त्यांना सांगत असतो की आमचा सण जो आहे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा आमची जी वाटचाल आहे ते आजच्या दिवशी आमची सुरुवात होत असते। त्याबद्दल आम्ही सर्वांना, सर्व भारतवासियांना सर्वांना आम्ही हॅपी बर्थडे। आमच्या येशू ख्रिस्ताचा जो सण असतो, आमच्या देवाचा जो बर्थडे असतो तो आम्ही फार उत्साहाने पाळतो। आज त्याची सांगता होते, आणि ह्या मेणबत्तीचा सण जो म्हणतो आम्ही एपिफनीचा सण, त्या दिवशी आमचा हा पर्व संपतो, आणि इथेच आम्ही सर्वांना अभिनंदन करून शुभेच्छा।